सध्या विधान परिषदेचा आज अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता। आज काय काय नाट्यमय घडामोडी राज्याच्या विविध भागात घडलेल्या आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध, पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध, मवियावर नामुष्की, उमेदवारांची माघार, जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित। जळगावमध्ये चौरंगी लढत, छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत, धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना, परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, साताऱ्यामध्ये महायुती विरुद्ध मविया लढत, भंडारा, गोंदिया तिहेरी सामना, सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना। विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीनं बंडखोरी शमवली। नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावात रेश्मा काळेंची बंडखोरी काय? जळगावात शिंदेंची बंडखोर, रेश्मा काळेंची माघार नाही, लढेंगे और जीतेंगे, रेश्मा काळेंची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया। रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत असणार। नाशिकात दराडेंनी केलेल्या मनधरणीनंतरही गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम, तुम्हीच आम्हाला संधी द्या। गोकुळ गीतेंनीच दराडेंना विनंती केली तर तुमच्यात घरात एक आमदार, पुन्हा दुसऱ्या आमदाराची गरज काय? गोकुळ गीतेंचा नरेंद्र दराडेंना टोला। दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल। शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथंही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय। गुलाबराव पाटलांकडून बंडखोरीवरून नाराजी व्यक्त करत 5 जागा सिटिंग असतानाही आम्ही 4 जागांवर समाधानी झालो। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं, अशी प्रतिक्रिया। कोकणचे मवियाचे उमेदवार बाळा मानेंचा अर्ज मागे, मंत्री नितेश राणेंसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात। कोकणातील माघारीनंतर बाळा माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेकडून हकालपट्टी, तर छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांचीही ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। कोकणातून अनिकेत तटकरे बिनविरोध घोषित, विरोधात एकही उमेदवार नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। दरम्यान कोकणाची सेवा करण्याची मला संधी मिळते, अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। दरम्यान विधान परिषद निवडणुकांसंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या। निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटी खर्च, उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊत यांचा आरोप। मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकडेंसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया। निवडणुकीतील संख्याबळ महत्वाचं, काँग्रेसनं संख्याबळाचा विचार करून माघार घ्यावी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान। तर महायुती सर्व 17 जागांवर विजयी होईल, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी खर्च केले, पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत निष्ठावंतांना डावललं, पुणे विधान परिषदेच्या महायुतीमधील उमेदवारीवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। अहिल्यानगर विधान परिषदेमध्ये प्राजक्त तनपुरे बिनविरोध, आमदार संग्राम जगतापांच्या मध्यस्थीनंतर दत्तात्रय पानसरेंची माघार। पालकमंत्री विखे पाटील, संग्राम जगताप, तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालय उपस्थित। साहेबराव कांबळेंवर दबाव होता, आर्थिक दबावही होता। यवतमाळ विधान परिषदेमध्ये साहेबराव कांबळेंनी विश्वासघात केला, साहेबराव कांबळेंचा अर्ज माघारीवरती, हर्षवर्धन सकपाळांकडून संताप व्यक्त। राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडेंचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। तर जय पवारांना 10 कोटी कर्ज म्हणून दिले नाही, जमिनीच्या व्यवहारातून पैसे दिले, विक्रम काकडेंची माहिती। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातून माघार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांना फोनवरून अर्ज मागे घेण्याची केली विनंती, शरद पवार यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला। भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार, अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंबलकर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यात तिहेरी लढत। तर बंडोबांचं बंड आता थंड झालेलं आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध, एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा अर्ज मागे। ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित।
मवियाकडे संख्याबळ नसल्यानं त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हितेंद्र ठाकूर यांनाही भेटलो. सर्वांनी मला पाठिंबा दिला होता. ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांकडून अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तारांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतला. विधान परिषद निवडणुकीमध्ये माघार घेतल्यानंतर अर्ज घेतला. अतुल सावे, संजना जाधव यांनीही जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला. कोकण विधान परिषद निवडणुकीतून शेकापच्या उमेदवाराची माघार. शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवींनी माघार घेतल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार. विधान परिषद निवडणुकीत भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडांचा अर्ज मागे. संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी तिरंगी लढत. भाजपाकडून सुहास शिरसाट, ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश लोखंडे तर MIM पुरस्कृत ईसा खान मैदानात. या निवडणुकीत भाजपचं पारडं जड. सांगली सातारा विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या तानाजी पाटलांचं वंड शमलं. शंभूराज देसाईंसोबतच्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे. अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्रांचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रांवर गुन्हा दाखल. तर ठाणे पालघर विधान परिषदेचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. उदय सामंतांसोबत रवींद्र फाटक यांनी ठाण्यातील निवासस्थानी शिंदेंची भेट घेतली. रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर शिंदेंनी रवींद्र फाटक यांना मिठाई भरवत त्यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे. तर बिनविरोध निवडीनंतर रवींद्र फाटक यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. यावेळेला त्यांनी सहकुटुंब भेट घेतल्याची माहिती आहे आणि यावेळेला मिठाई भरवत एकनाथ शिंदेंनी रवींद्र फाटक यांचं कौतुक आणि अभिनंदन केलेलं आहे. जवळ दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता. राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार तटकरेंशी एकता चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार. आर्थिक संकटावरून राहुल गांधींचं भाकीत. तर आर्थिक टंचाई राहुल गांधींना कळत नाही. त्यांचं भाकीत हास्यास्पद. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. राहुल गांधींनी आपला पक्ष सांभाळावा. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी पंतप्रधान अर्थमंत्री सक्षम आहेत. राहुल गांधींच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची टीका. पालकमंत्री पदाच्या चर्चेवरून दळवी गोगावलेंमधील शाब्दिक युद्ध सुरूच. काही लोकांचा व्यक्तिस्वार्थ स्पष्टपणे दिसत होता. विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना दळवींचा गोगावलेंवरती अप्रत्यक्ष निशाणा. तर वस्तुस्थिती समोर ठेवून बोलावं, गोगावलेंचं प्रत्युत्तर. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकलेला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांचा कॅसिनोमधील व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केला. वडिलांनी टक्केवारीतून मिळवलेला पैसा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कॅसिनोत उडवत असल्याचा आरोप करण्यात आला. मुस्लिम धर्मियांचं सर्वेक्षण करा. मुस्लिम आमदारांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आग्रह. मुस्लिम आमदारांसोबत बैठक घेणार. आमदारांच्या विनंतीनंतर सुनेत्रा पवारांचं आश्वासन. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास. दगाफटका झाल्यास मी लढायला पुन्हा तयार. कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. अमरावतीत ठाकरेंना मोठा धक्का. जिल्हा प्रमुख नरेंद्र पडाळेंचा आता राजीनामा. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात थोपटेंनी अखेरचा श्वास घेतला. भोर मतदारसंघात अनेक वर्ष थोपटेंकडून काँग्रेसचं नेतृत्व.